आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवी, पोचलो तुझ्या दारी। तुझे सगळ्या नियम आणि अटी पाळून पारूसाठी हे व्रत पूर्ण केलंय मी। नाही, तू माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेतलंस। हा, म्हणजे माझं पारूवर रुसणं, दिवसभर उपाशी राहणं, तिला इथपर्यंत तुझ्या दाराशी घेऊन येणं, एवढा सगळा तर योगायोग नसू शकतो ना। आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट। माझं आयुष्य पूर्ण करायला माझ्या आयुष्यात येशील का पारू? अरे तू माझी होशील का? या घरावर मृत्यूची छाया गोंगावतीये। ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतोच। या घरावर संकट येऊ देऊ नका। या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल। देव तुझ्या बाबतीत जो अन्याय करतोय ना, आणि त्यांनी जे तुझ्या नशिबात लिवलंय ना, ते सुद्धा मी त्याला बदलायला भाग पाडीन। मी आम्ही ताण्यासाठी व्रत करणार, काय खाणार नाही, पिणार नाही। मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल। हेच होतं ना तुझ्या मनात, म्हणून तू आम्हा सगळ्यांची परीक्षा घेतलीस। ठीक आहे, पण आम्ही आता परीक्षेत पास झालो ना। म्हणजे तू पारूचा हिरावून घेतलेला जीव मी तुझ्याकडून परत आणलाय। आता प्लीज पारूवरची आणि तुझ्या नात्यावरची सगळी संकट दूर कर। मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय। आता सगळं तुझ्या हातात आहे।
देवी, तू हे व्रत आम्हा दोघांकडनं पूर्ण करून घेतलंस. तू हे सिद्ध केलंस की आदित्य सरच माझे जोडीदार आहेत. आदित्य सर, आदित्य सर, सर, आदित्य सर, सॉरी. कशाला सॉरी? मला कशाला सॉरी बोलतोय? कोण आहे मी तुझा? असं कसं करता? धनी आहात तुम्ही माझे. थँक्यू. अरे काय धनी? एका क्षणात परक केलंस तू मला आणि धनी म्हणतेस तू. पर यार मी किती विश्वास ठेवतो तुझ्यावर आणि तू इतक्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या कुटुंबाचा सगळा भार तू स्वतःच्या डोक्यावर उचलला. स्वतःचा जीव देणार निघालीस तू. एवढं सगळं होत असताना एका क्षणासाठी तुला असं नाही वाटलं की बाबा मी जाऊन आदित्य सरांशी बोलते? नाही, तुला काय वाटलं मी तुला मरू देईन? इतक्या सहजासहजी माझ्या आयुष्यातून जाऊ देईन तुला मी? पारू, हे असं एक काय, मी 1000 व्रत करायला तयार आहे तुझ्यासाठी. तुला काय नाही होऊ देणार यार. माझं प्रेम आहे तुझ्यावर. खाली ये. आदित्य सर लई चिडलेत माझ्यावर. त्यांची समजूत काढायलाच हवी. वा, तुला बरं वाटतंय ना आता? हो बाळा, मी ठीक आहे आता. बा, मला लय भ्या वाटत होतो. अरे घाबरायचं कशाला? हा, काय होत नाही मला. ठीक आहे. मामा, हा. तुम्ही पडा बरं. नाही, मी ठीक आहे. प्लीज प्लीज वा, आडवे व्हा लगेच. शांतपणे झोपा. ओके, आम्ही येतो. तर काळजी घे मामांची. ना थँक्यू. थँक्यू काय. चल, आलो. बा, मी आलेच. गणी तू बाजवळ थांब.